हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमचे आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये आणि त्यातला त्यात आजचा बहरलेल्या या मोगऱ्यासह। मंडळी, आज इतका सुंदर मोगरा बहरलेला होता आणि त्याचा अतिशय एवढा सुगंध दरवळत होता की याला तोडच नव्हती। आजची जी सकाळ होती ती तर अतिशय माझी मनमोहक अशी झालेली होती। तुम्ही पाहू शकता की किती टपोरे असे फुलं हे मोगऱ्याला आलेले होते आणि भरपूर कळ्या देखील आलेल्या होत्या। त्यासोबतच मंडळी, आपल्या घरामध्ये सर्व महिला वर्गाचं आवडतं झाड किंवा आवडता विषय म्हणजेच कढीपत्ता। मंडळी, आपल्या भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता हा अतिशय आवडीने वापरला जातो। जेवणाची चव वाढवण्यासोबतच तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे। खरं तर कढीपत्त्याची हिरवी पाने ज्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात तीच त्वचा आणि आपल्या पोटासाठी देखील खूप फायदेशीर मानले जात असतात। त्यामुळेच लोक याला जेवणात कढीपत्त्याचा जास्त वापर करत असतात। मात्र घरात लावलेला कढीपत्त्याचे रोप जर कोमेजत असेल तर मात्र अशा वेळेस आपल्या मनाला देखील त्याचा थोडा त्रास होतो। अशा वेळी काळजी करण्याऐवजी काही आपण सोप्या सोप्या टिप्स पाळायला हव्या। असं केल्याने तुमचे कढीपत्त्याचे रोप हे हिरवेगार नेहमी राहणार आहे। त्यासोबतच काही समस्या अशा असतात की तुमच्या कढीपत्त्याचं रोप का वाढत नाही किंवा कढीपत्त्याला पानं न येण्याची मुख्य कारण कुठली किंवा कढीपत्त्यासाठी सर्वोत्तम असं खत कुठलं किंवा कंपोस्ट कुठलं, या रिगार्डिंगचे मी ऑलरेडी 3 ते 4 व्हिडिओ कढीपत्त्यावर शेअर केलेले आहे आणि त्यामध्ये सीझन वाईज त्यांना कुठलं खत द्यायला हवं ते देखील मी वेळोवेळी तुमच्याशी सांगितलेलं आहे। मंडळी, खतांचा पहिली गोष्ट म्हणजे कढीपत्त्याला खतांचा तुटवडाच भासू द्यायचा नसतो। जर तुम्ही तुमच्या घरी कढीपत्ता लावला असेल तर त्याच्याशी संबंधित माहिती देखील तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात तरी असायला हवी। त्याला सम प्रमाणात खत आणि पाणी हे घालायलाच हवे। त्यामुळे झाडाच्या वाढीवर देखील त्याचा खूप छान प्रकारे परिणाम होऊन जात असतो। थंडीच्या काळात मात्र थोडा कढीपत्ता जरा म्हणजे डॉर्मन्सी पिरियडमध्ये जात असतो, त्यामुळे त्यावेळेस त्याला खत देऊ नये। सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये देखील उन्हाळ्यातल्या रिगार्डिंग खताविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। सो आत्ताचा कढीपत्ता तुम्ही माझा पाहू शकता आणि 2 ते 2.5 महिन्यापूर्वी किंवा लास्टचा जो कढीपत्त्याचा व्हिडिओ होता तो देखील तुम्ही पाहू शकतात की त्यावेळेस मी त्याच्यावर भरपूर मोठी कटिंग केलेली होती। सो तुम्ही पाहू शकतात की आता त्याच्यामध्ये बेबी लिव्स किंवा बेबी ज्या काही फांद्या आहेत छोट्या छोट्या त्यांची ग्रोथ होत आहे। भरपूर हिरवेगार पानं आलेले आहेत आणि सर्व पानं ही निरोगी देखील आहेत। मंडळी, अतिशय निरोगी चमकदार हिरवागार असा कढीपत्ता माझ्या या कुंडीमध्ये असा हा नेहमी असतो, म्हणजे वर्षभर असतो। खूप छान प्रकारे त्याची ग्रोथ होत असते कारण की मी त्याला वेळोवेळी खत देत असते आणि ते देखील निशुल्क असं खत, म्हणजे 1ही रुपया खर्च न करता आपल्या अगदी घरात किचनमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींनीच। मंडळी, याला भरपूर असा वेळ द्यायचा नाही आणि भरपूर असं याला काही तामझाम देखील नाहीये। तुम्ही पाहू शकता की अगदी छोटीशी फांदी आहे पण तिला एवढं भरभरून कढीपत्ता आलेला आहे की फक्त 3 फांद्या ज्या आहेत ना त्या एका कुंडीमध्ये आहेत आणि प्रत्येक फांदी ही खूप छान प्रकारे बहरलेली आहे। मंडळी, उन्हाळ्यामध्ये तुम्ही याला दर 2 ते 4 आठवड्यांनी कढीपत्त्याला सेंद्रिय खत किंवा एखादं वॉटर डिझॉल्विंग फर्टिलायझर द्यायला हवं। त्यामध्ये तुम्ही NPK देखील देऊ शकता किंवा इतर मायक्रो किंवा मॅक्रो न्यूट्रिएंट असेल देखील खत देऊ शकतात। सो त्यासाठी आपण कंपोस्ट किंवा स्लो रिलीज जे काही ग्रॅन्युअल्स असतात, एप्सम साल्ट असतो, त्याचा देखील वापर करू शकतो। मी बरेच व्हिडिओ त्या रिगार्डिंग देखील शेअर केलेले आहेत। जर तुमच्याकडे बाजारातलेही खतं असतील तर त्यांचा वापर कसा करावा त्या रिगार्डिंग देखील वेगवेगळे व्हिडिओ आहेत। DAP, NPK असो किंवा जे ग्रॅन्युअल्स असतात त्यांवर देखील इन डिटेल व्हिडिओ आहेत किंवा घरगुती द्यायचे असतील तर त्यावर देखील आहे। सो ज्या काही अशा घाई गडबडीमध्ये मी देखील फक्त पानं ओरबाडून काढत असते कधी कधी, तर त्या फांद्या मी कट करून घेतलेल्या होत्या। ऍक्च्युली ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, पण मात्र आपल्या लेडीज लोकांना स्वयंपाकाची घाई असतानाच कढीपत्त्याची आठवण येते। मग काय, बाल्कनीत जायचं, पटकन पानं ओरबडायची आणि नंतर मग ते आपण आपल्या कामात बिझी होत असतो। पण ज्यावेळेस प्लांट्सची काळजी घ्यायला येते मी त्यावेळेस मात्र त्यावर असलेले जे काही अनावश्यक भाग असतो तो वेळच्या वेळी मी कटिंग करत असते। त्या फांद्या ज्या असतात त्यांची सॉफ्ट प्रूनिंग कटिंग जे माझं जे असतं त्यांचं जे शेड्यूल ठरवलेलं असतं त्यानुसार त्यांवर करत असते। मंडळी, हे झालं खतांविषयीचं।
कढीपत्त्याच्या झाडांना खत देण्याची उत्तम वेळ म्हणजे उन्हाळा आहे, कारण उन्हाळा ही त्याची ग्रोथ डेव्हलपमेंटचा हा पिरियड असतो. सो या काळामध्ये आणि या दिवसात तुम्ही 15 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतराने देखील याला खत दिले ते देखील चालणार आहे. मंडळी, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला मातीविषयी देखील सांगत असते की कुंडीतली माती ही कशी असायला हवी, किंवा तिचं जे टेक्स्चर असतं किंवा त्यामध्ये किती प्रमाणात कुठलं अमाऊंट किंवा कुठल्या गोष्टी ऍड करायला हवा या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ मी बऱ्याच वेळेस शेअर केलेले आहे. सो मला आता याला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं होतं, पण ऍक्च्युली आमच्याकडे 2 दिवस झाले पाऊस पडलेला होता आणि 2 दिवसानंतरही कुंडीतली जी काही माती होती ती मात्र काही कोरडी होत नव्हती. सो मी जरा वरची माती काढून बाजूला केलेली होती. त्यानंतर त्याला 1 दिवस पूर्णपणे मी उन्हातही ठेवलेलं होतं जरा 5-6 तासांसाठी, तरी देखील मात्र आतली माती पाहिजे तशी काही कोरडी नव्हती. सो त्यामुळे मी अगदी कमी अमाऊंटमध्ये जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते आता झाडांना देऊन घेणार आहे. सो मंडळी, तुम्हाला ही लिक्विड फर्टिलायझरचा जर वापर करायचा असेल तर त्याच्या 1 दिवस आधी मात्र झाडाला कुठल्याही प्रकारचं पाणी देऊ नका. माती ही कोरडी आणि भुसभुशीत असायला हवी. त्यानंतर आता रोप का वाढत नाही याची आपण थोडी कारणं जाणून घेऊया. सर्वात महत्वाचं मंडळी, कढीपत्त्याला पाणी न येण्याची मुख्य कारणे म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव, थंड तापमान किंवा पोषक तत्वांची समस्या. जेव्हा तुम्ही कढीपत्त्याचे रोप दाटसर वाढावे यासाठी प्रयत्न करतात, पण ते जर वाढत नसेल तर प्रथम तुम्ही झाडाला पुरेसे पाणी देत आहात की नाही याची मात्र खात्री करा. त्यानंतर कढीपत्त्याचे झाड हे ओले तर असले पाहिजे, पण मात्र मातीत पाणी जमा होता कामा नये. आणि दुसरं म्हणजे तापमान, की कढीपत्त्याला उष्ण तापमान हे भरपूर प्रमाणात आवडत असतं आणि थंड तापमानामध्ये ते जरा वाढत नसतं किंवा सावलीच्या ठिकाणी देखील त्याची ग्रोथ ही थांबत असते. त्यामुळे दररोज किमान 6 तास तरी त्याला डायरेक्ट सनलाईट पाहिजे. त्यामुळे तुमच्या बाल्कनी किंवा तुमच्या घराच्या ज्या परिसरामध्ये डायरेक्ट सनलाईट 3 ते 4 तासासाठी कमीत कमी येत असेल तर त्या ठिकाणी मात्र त्याची कुंडी तुम्ही त्या ठिकाणी ठेवायला हवी. मंडळी, जर कढीपत्ता मरत असेल तर त्याला पाण्याची समस्या किंवा त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव असेल, मातीची समस्या असेल किंवा त्याला सूर्यप्रकाश न मिळणे असे एक ना अनेक कारण असू शकतात. सो तुम्ही त्यानुसार त्याला कुठलं नेमकं कारण आहे ते तुम्ही तुमच्या कढीपत्त्याच्या झाडावर शोधा आणि त्यानंतर त्यावर त्याप्रमाणे उपाय देखील करू शकता. सो मंडळी, अशा प्रकारे खत देण्याआधी मी या ठिकाणी मातीची मंडळी, आज आपण अतिशय साधं सोपं असं फर्टिलायझर तयार करणार आहे. त्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची देखील गरज नसणार आहे. सो माती ओलसर असल्यामुळे मी या ठिकाणी अगदी कमी अमाऊंटमध्ये पाणी घेतलेलं होतं. हे प्लेन वॉटर होतं. त्यानंतर या ठिकाणी हे जे होतं हे आंबट ताक होतं, ते देखील 1 ते 2 चमचे होतं. सो ताकाचा वापर आपण कढीपत्त्याच्या झाडावर रेग्युलर करत असतो हे तर तुम्हाला माहित आहे. तुम्ही म्हणणार यात नवीन असं काय आहे, हे आम्ही बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं आहे. पण मंडळी, या ताकासोबत अजून आपल्याला एक घटक यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम आपण जरा या ताकाविषयी बोलून घेऊया. मंडळी, आपण या ठिकाणी 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मी आंबट दही मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं होतं. कढीपत्त्याच्या मुळांवर जर आपण हे ताक सोडलं तर ताकामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण हे जास्त असते, जे वाढीसाठी आवश्यक असे पोषक घटक झाडाला प्रदान करत असतं. शिवाय ताकाने माती ही किंचित ऍसिडिक देखील बनत असते, ज्यामुळे कढीपत्त्याला देखील त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर मंडळी, या ठिकाणी मी अशा प्रकारे व्यवस्थित बॉटल शेक करून घेतलेली होती. तुम्ही जर ग्लास घेतलं किंवा कुठल्याही कंटेनर जारमध्ये तुम्ही अशा प्रकारचं फर्टिलायझर अगदी झटपट तयार करू शकता. त्यानंतर ताकामध्ये प्रोबायोटिक असे बॅक्टेरिया देखील जास्त असतात, जे कढीपत्त्याची बुरशीशी लढण्याची जी काही क्षमता असते, कॅपॅसिटी असते, ते वाढविण्याचे ते काम करत असतात. त्यानंतर मंडळी, मी या ठिकाणी हिंगाचा वापर करून घेणार आहे. सो मी फक्त या ठिकाणी प्लेन ताक किंवा प्लेन छाछ न वापरता यामध्ये अगदी कमी क्वांटिटीमध्ये हिंगाचा वापर करून घेणार आहे. हिंग हा कढीपत्त्याच्या झाडावर नवीन कोंब आणण्याचं काम करत असतं. त्याने न्यू ग्रोथ, न्यू ब्रांचेस, बेबी लीव्स तयार करण्याचं काम जे असतं ते हिंग करत असतं. म्हणून कढीपत्त्याच्या झाडासाठी त्याच्या वाढीला उत्तेजक म्हणून हिंग हे वापरायला हवं. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी अगदी 1/4 असं क्वांटिटीमध्ये हिंग जे होतं ते ताकामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं. व्यवस्थित प्रकारे चांगलं शेक करून घेतलेलं होतं. त्यानंतर
मंडळी, कडीपत्त्याच्या झाडापासून किडीला दूर ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळी औषधे देखील वापरली जात असतात, पण अगदी घरीच नैसर्गिक पद्धतीने आपण बनवलेले ताक देखील यावर काम करत असतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ताकामध्ये हळद देखील मिक्स करून त्याचा स्प्रे देखील झाडाला मात्र करू शकता. त्यानंतर तुम्ही घरगुती अगदी कडुलिंबाच्या पाण्याचा स्प्रे देखील करू शकतात किंवा कडुलिंबाचं जे काही तेल असतं त्याने देखील त्याचा स्प्रे जर तुम्ही यावर केला तर त्याने देखील किडे जाण्यास किंवा किडे काढून टाकण्यासाठी देखील नीम ऑइलचा वापर करू शकतात किंवा साबणाची किंवा शॅम्पूचा पाण्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. सो या ठिकाणी थोडंसं जे हिंग होतं ते बॉटलमध्ये शिल्लक राहिलेलं होतं, सो मी अशा प्रकारे त्यामध्ये पाणी ऍड करून घेतलं आणि पुन्हा ते जे काही लिक्विड फर्टिलायझर होतं अशा प्रकारे मातीमध्ये व्यवस्थित झाडाच्या मुळाशी देऊन घेतलेलं होतं. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये संपूर्ण जे काही लिक्विड फर्टिलायझर होतं ते झाडाच्या मुळाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आतपर्यंत गेलेलं होतं. आपल्याला लिक्विड फर्टिलायझर देताना ओव्हर करायचं नसतं, कारण की काय होतं की अगदी कुंडीला काठोकाठपर्यंत आपल्याला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं नसतं. कुंडीच्या बाहेर जर फर्टिलायझर गेलं तर मात्र जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते देखील वाहून जात असतात आणि झाडाला मात्र त्या ठिकाणी पोषण मिळत नसतं. म्हणून अगदी कमी क्वांटिटीमध्ये 1 ते 1.5 ग्लास कुठलंही झाडाच्या इंचीनुसार किंवा हाईटनुसार, झाडाच्या हाईटनुसार तुम्हाला या ठिकाणी लिक्विड फर्टिलायझरचा व्यवस्थित प्रकारे वापर करायचा आहे की ते पूर्णपणे मातीमध्ये शोषले जायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्या झाडावर दिसायला हवा, नाही की तो कुंडीसोबत किंवा कुंडीच्या बाहेर पाण्यासोबत निघायला नको. सो त्यानंतर जी काही 1-2 इंचची जी माती होती ती मी बाहेर काढून घेतलेली होती, ती त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित कुंडीमध्ये टाकून घेतलेली होती आणि व्यवस्थित प्रकारे ती दाबून घेतलेली होती किंवा त्याला प्रेस करून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली होती. मंडळी, कडीपत्त्यासाठी ताक हे एक उत्कृष्ट असं घरगुती खत आहे आणि त्याची अनेक अशी कारणं आहेत, पण खराब झालेले जे काही ताक असतं किंवा जे बऱ्याच दिवसांचं आंबट आणि ज्याचा वास येतो असे ताक मात्र झाडाला अजिबात वापरू नये, कारण की त्याने झाडाच्या कुंडीला किंवा मातीमध्ये बुरशी होण्याचे जे काही चान्सेस असतात ते 100% असतात. म्हणून बरेच लोक म्हणतात की आम्ही झाडांना ताक देतो पण मात्र त्या ठिकाणी बुरशी तयार होते किंवा जो काही ताक आहे त्याचा रिझल्ट मात्र झाडावर हा येत नसतो. त्याचं मेन कारण तेच आहे की आपल्याला ताकाचा वापर हा अगदी कमी प्रमाणात करायचा असतो आणि ते देखील आपल्याला चांगल्या ताकाचा वापर करायचा असतो. सो मंडळी, जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉफी ग्राउंड्सचा देखील वापर करू शकतात. कॉफी ग्राउंड्समध्ये देखील पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर देखील असतं. सो तुम्ही 15-15 दिवसाच्या अंतरामध्ये वेगवेगळ्या खतांचा वापर करू शकतात. पहिल्या 15 दिवसात तुम्ही ताक वापरा, त्यानंतर तुम्ही कॉफी ग्राउंड्स वापरा आणि त्यानंतर बरेच असे वेगवेगळे खतं आहेत जे मी ऑलरेडी कडीपत्त्याच्या झाडावर वापरायला हवे त्याच्याविषयी मी बरीच माहिती शेअर केलेली आहे. सो तुम्ही अल्टरनेट जर तुम्ही ती खतं वापरत गेले तर तुमच्या कडीपत्त्यामध्ये देखील अशा प्रकारे छान अशी ग्रोथ दिसून येईल. जे काही बेबी लिव्स आहेत किंवा न्यू ब्रांचेस आहेत, छोटे छोटे नवीन जी ग्रोथ दिसत आहे ती संपूर्ण या हिंगामुळे दिसत आहे. सो तुम्ही अजूनही हिंगाचा वापर जर कडीपत्त्याच्या झाडावर केला नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि त्याचा रिझल्ट काय येतो ते लिहायला देखील अजिबात कमेंट सेक्शनमध्ये लिहायला कंटाळा करू नका. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. व्हिडिओ आवडला नसेल तरी देखील मात्र व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला तर मात्र भरभरून अशा कमेंट करा. अजूनही तुम्ही जर दी सिंपल वडे या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारे पुढचे मराठीतून गार्डनिंगचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून आठवड्यातील 5 दिवस मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग पटकन बेल आयकॉन आणि सबस्क्राईब बटन प्रेस करायला कंटाळा करू नका. आणि हो मंडळी, तुमच्याकडे देखील अशा काही वेगवेगळ्या झाडांच्या समस्या असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, त्यावर मात्र त्या ठिकाणी सोल्युशन देखील देण्यात येईल. त्याच व्यतिरिक्त अजून कुठल्या झाडांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा तुमच्याकडे देखील छान छान टिप्स असतील त्या देखील नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह तुमची टिप नक्की शेअर केली जाईल, जेणेकरून आपले इतर जे काही गार्डन प्रेमी आहे किंवा जे व्ह्यूअर्स सबस्क्रायबर आहेत त्यांना देखील त्याचा नक्कीच फायदा होईल आणि प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये भर होईल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.